आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव पीर, लोणी धामणी, पहाडदरा, जारकरवाडी आदी गावांना ढगफुटी सदृश्य पावसाने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी झोडपून काढले। आंबेगावच्या पूर्व भागात लोणी धामणी परिसरात निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे पावसाची महत्त्वाची अनेक नक्षत्रे कोरडी गेली असताना लोणी धामणी, पहाडदरा, शिरदाळे, वडगाव पीर, जारकरवाडी आदी गावांमध्ये दिनांक 28 रोजी दुपारी 3 वाजता या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मंचर, जारकरवाडी, लोणी रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली होती। जारकरवाडी व धामणी येथील गावालगत असणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। अनेक दिवसातून पाऊस पडल्याने या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या ढगफुटी पावसाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकल्याने सर्वत्र या पावसाची चर्चा रंगली आहे। या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहे आपला आवाजच्या आंबेगाव तालुका विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये असणारे लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। गणपती विसर्जन होतं आणि त्या निमित्तानं इतका मुसळधार गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि या आमच्या परिसरामध्ये असणारं दुष्काळाचं सावट हे 100% दूर झालेलं आहे। दोन्ही वड्यांना भरपूर धामणी गावामध्ये पाऊस चालू आहे। आपण पाहत आहे माझ्या मागे असणाऱ्या पुलावरून भरपूर असं पाणी चाललं आहे। या पाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आता गेले 4 तास हे पाणी पूर या ठिकाणी चालू आहे आणि ह्या पुराचं पाणी जे वाहून जातं आमच्या शासनाला विनंती आहे या पुलावर जास्तीत जास्त सिमेंटचे बांधारे बांधून हे पाणी अडवलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला हे पाणी मे महिन्यापर्यंत पुरल आणि नक्कीच आमचा हा दुष्काळ या ठिकाणी मिटलेला असं वाटत आहे। शेतकरी राजा सुखावलेला आहे, आनंदी झालेला आहे।